नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे इंद्रा ही सावनीवर धावत जाते आणि म्हणते की एक गप्प बस, काहीच मिळणार नाही तुला. चल निघ आधी माझ्या घरातून तू, असं ती तिला ओरडायला लागते. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की हो, अरे मी तुम्हाला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की मला ही इथे थांबण्याची काही हौस नाही आहे, परंतु मला इथून माझी मुलगी द्या आणि मी इथून निघून जातो. आणि त्याच वेळेला इंद्रा म्हणते की तुला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी की कोणीही काही देणार नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की सागरने तुमच्या मुलानेच तशी माझ्याशी डील केलेली आहे की काही झालं तरीही मला सहीही तुम्ही देणारच आहात. त्याच वेळेला मग आता इथे स्वाती म्हणते की भाई, तू असं काही बोलला आहेस का? भाई असं करू नकोस, असं ती त्याला आता सांगत असते. त्याच वेळेला मग सागरला धक्का बसलेला असतो. मुक्ता म्हणते की एक मिनिट सावनी, माझी मुलगी कुठेही जाणार नाही आहे, कळलं? ती फक्त माझी मुलगी आहे. माझ्या मुलीला मी कधीही तुझ्याकडे देणार नाही, लक्षात ठेव. कधीही ती तुझ्याकडे येणारच नाही. मला माहिती आहे तू काहीतरी खोटं बोलतेस, हे सगळं खोटं आहे. सावनी, तुझ्याकडे कधीही माझी मुलगी जाऊ शकणार नाही आणि सागर अशी अट मान्यच करणार नाही, असं सरळ आता इथे ती म्हणते. आणि तू काही स्वप्न बघतेस ना, ती कधी पूर्ण होणार नाही. निघ, असंही मुक्ता आता तिला बोलत असते. त्यामुळे आता इथून तू निघायचं. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की मुक्ता, एक मिनिट. आता ती सागरजवळ जाते आणि म्हणते की हे बघ, मी काही हे सगळं स्वतःच्या तोंडातून बोलत नाही आहे. हे सगळं सागरनेच केलं आहे आणि हा सगळा पेपर हे सागरनेच तयार केले होते आणि त्याच्यावर सही देखील त्यानेच तयार केली आहे. मग हे सगळं खोटं आहे असं वाटतं आहे का तुला? त्याच वेळेला ती म्हणते की थांब, मी दाखवते तुम्हा सगळ्यांना. मी काही माझ्या मनातला क्रॉस हा काही टाकलेला नाही आहे. थांब. सागर, हे जे पेपर सही करताना ना किती वेळा वाचले होतेस तू? मग यामधला क्लॉज तुला वाचता आला नाही का? त्याच वेळेला मग सागर म्हणतो की वाचणार, मी 50 वेळा वाचणार ते, पण त्याच्यामध्ये हे सगळं काही असं नव्हतंच. तेव्हा मग सावनीला सागर म्हणतो की हे सगळं तू फ्रॉड करून आणलेस, असे ना पेपर्समध्ये काहीच नव्हतं. हे सगळे पेपर्स अगदी व्यवस्थित वाचले होते आणि त्या पेपर्समध्ये असा कोणत्याही प्रकारचा क्रॉस तू टाकला नव्हतास. तू खोटं बोलतीयेस, तू साफ खोटं बोलतीयेस. तुला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुला महिन्याचे 5 लाख रुपये आम्ही देऊ, असं तुला सांगितलं होतं आणि कबूल केलं होतं, परंतु तू हे सगळं खोटं बोलतीयेस. त्याच वेळेला मग आता इथे इंद्रा म्हणते की सावनी, अगं तुझं तोंड बंद ठेव. अगं तू हे सगळं खोटं बोलतेस ना, असं काहीही करायचं नाही आहेस तू. अगं सई आहे ती आमची मुलगी आहे, असं काही करायचं नाहीस. आमची दोन्ही मुलं हे आमच्याकडेच राहतील, असं इंद्रा म्हणत असते. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की सागर, अरे मग मी काही खोटं बोलते असं वाटतंय का तुला? हे बघ, हे पेपर्स बघ, त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलं आहे की तू सागर माझा आदित्य घेशील आणि त्याच्या बदल्यात माझी सई मला परत देशील. त्याच वेळेला आता सागर ते पेपर्स बघतच राहतो आणि मग ती म्हणते की बघ बघ, वाच, स्वतःच्या डोळ्यांनी वाच. पेज नंबर 3 क्लॉज नंबर 8, बघ नीट बघ, असं म्हणून ती त्याला आता बघायला सांगत असते. त्याच वेळेला आता त्या पेपर्सवर तसंच लिहिलेलं असतं की जेव्हा मी तुझ्याकडे आदित्य देईन त्याच वेळेला मग सई देखील माझ्याकडे आली पाहिजे, असं सगळं त्या पेपर्सवर लिहिलेलं असतं. आणि त्या पेपर्सवर वाचल्यानंतर सागरला फार मोठा धक्का बसतो आणि त्याला कळतच नसतं की हे सगळं सावनी त्याच्याबरोबर काय करत आहे. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की बघ बघ मुक्ता, तू पण बघ, हे सागरनेच केलेलं आहे ना तुझ्या. त्याच वेळेला मग ती म्हणते की हा क्लॉज आहे तर मग मी खोटं कशाला बोलू? आता या क्लॉजनुसार तू मला माझी सही परत दिली पाहिजे, हो की नाही? म्हणूनच मी तुला सांगते की या क्लॉजनुसारच मी तुला हे सगळं मागायला आलेली आहे. बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, असं म्हणून सावनी आता सगळ्यांना पेपर्स दाखवत असते. त्यानंतर मग आता मुक्ता ते पेपर्स ओढून घेते आणि ते पेपर्स ती आता वाचायला लागते. त्याच वेळेला आता ते पेपर्स वाचत असताना सगळेजणं तिच्या बाजूने येतात आणि लक्की म्हणतो की अरे दादूस, हे काय आहे? हे खरं आहे का? असं म्हटल्यावर आता मुक्ता ते पेपर्स बघायला लागते आणि पेपर्स बघितल्यानंतर तिला अगदी मोठा धक्का बसतो आणि तिचा श्वास आता या सगळ्यामुळे कोंडत चाललेला असतो. तिला या सगळ्यामुळे खूपच आता त्रास होऊ लागलेला असतो आणि अगदी तिचे डोळे रागाने लालबुंद आणि रडून रडून लाल झालेले असतात आणि हे सगळा क्लॉज खरा आहे हे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं. इंद्रा, स्वाती सगळेजण तिला विचारत असतात की काय झालं मुक्ता, हे खरं आहे का? परंतु मुक्ताला आता काही बोलायला शब्दच नसतात. ती गप्प उभी असते आणि सावनी तो सगळा तमाशा बघत असते. आता सागरला मुक्ता दाखवते आणि म्हणते की सागर, काय हे खरं आहे का? मला तुम्ही सांगा, या पेपर्सवर तुम्ही सही केलीत ना, आणि सही करताना तुम्ही हे पेपर्स वाचले नव्हते का? असं आता इथे सागरला ती विचारते आणि त्याला ती जाब विचारतच म्हणते की सागर, सांगा ना, तुम्हाला मी सांगितलं होतं की काही करताना या पेपर्सवर सह्या करताना नीट वाचून घ्या,
परंतु तुम्ही तसं का नाही केलं? त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की नाही मुक्ता, नाही अहो हे पेपर्स खोटे आहेत. मुक्ता हे ते पेपर्सच नाही आहेत हो ज्याच्यावर मी सह्या केल्या होत्या. हे सगळे पेपर्स काही वेगळेच आहेत. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणायला लागते की नाही सागर नाही. हे पेपर्स असं कसं केलं तुम्ही? या पेपर्सवर तुम्ही सह्या कशा केल्या? मला कळत नाही. माझी सही माऊ. त्याच वेळेला मग आता सागर हा सावनीकडे ते पेपर्स घेऊन जातो आणि म्हणतो की सावनी हे बघ हे पेपर्स आहे ना, हे पेपर्स सगळे खोटे आहेत बरं का. आणि ह्या पेपर्सवर तू सह्या घेतल्यात हे सगळे वेगळे पेपर्स आहेत. तू ज्या पेपर्सवर माझ्याकडून सह्या घेतल्या होत्यास ना ते सगळे पेपर्स वेगळे होते. त्या पेपर्सवर असं मेन्शन केलेलं होतं या ठिकाणी की तू मला माझा मुलगा आदित्य देशील, त्या बदल्यात मी तुला महिन्याला 5 लाख रुपये देईन. असं त्यात मेन्शन केलं होतं आणि असंच आपलं ठरलं होतं बरोबर. मग तू हा इथून वेगळा क्लॉज कसा काय तयार केलास आणि हा क्लॉज कसा काय ह्याच्यात टाकलास? हा मला अजिबात मान्य नाही आहे. असं सगळं आता इथे ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना आणि म्हणते की अरे सागर हे सगळ्यांच्या समोर पेपर्स आहेत आणि हा क्लॉज लिहिलेला आहे सगळ्यांनीच वाचलेला आहे आणि तुझ्या बायकोने देखील वाचलेला आहे. काय माय डिअर एक सासूबाई, कळतंय का काही यातलं? तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की मुक्ता, अगं ही सावनी जे काही बोलते ते खरं आहे का? त्याच वेळेला त्या मुक्ताच्या पोटात मात्र जोरात कळ येऊ लागली आणि सई आपल्यापासून दूर जाण्याने या कल्पनेनेच तिला भीती येऊ लागते. तर सगळेजण मुक्ताजवळ येतात आणि तिला खुर्चीवर बसवून शांत व्हायला सांगतात. त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणत असतो की मुक्ता शांत व्हा. मुक्ता म्हणते की सागर हे सगळं तुम्ही केलं आहे, तुम्ही पेपर्स का नाही वाचले? असं आता ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणतो की नाही मुक्ता, मला हे मान्यच नाही आहे, ही ना सगळं खोटं बोलते आहे, हे सगळं जे काही आहे ते सगळं खोटं आहे. त्यावेळेला आता सागर हा सावनीजवळ जातो आणि म्हणतो की सावनी, मला सांग तू काय केलं आहेस हे सगळं? आणि या पेपर्सवर असा क्लॉजच नव्हता, मग तू हे असा अचानक हा क्लॉज इथे कसा काय आणलास? मला खरं खरं सांग. असं सगळं आता इथे सावनीला सागर विचारत असतो. त्याच वेळेला सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे हा क्लॉज मी मुद्दाम आणलाय असं वाटतंय का तुला? असं काहीच नाही आहे, हे पेपर्स सगळे खरे आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना हे मान्य करावेच लागेल आणि माझी अट तू आता पूर्ण कर. माझ्या मुलीला इथे बोलव. सई, सई माय बेबी ये, असं म्हणून ती आवाज देत असते. मुक्ताला या सगळ्याची खूप चीड येते. मुक्ता धावत धावत येते आणि तिच्या तोंडाला दाबत म्हणते की तोंड बंद करायचं, अगदी तोंड बंद करायचं. माझी मुलगी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. लक्षात ठेव, माझ्या मुलीला तू कुठेही माझ्यापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाही. मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही हिला सांगा इथून निघून जा म्हणून. अशी कोणतीही प्रकारची अट मला मान्य नाही. माझ्या मुलीला मी कोणापासूनही लांब करू शकत नाही. सावनी हे बघ, तुझं तोंड बंद कर. माझ्या मुलीला तू कुठेही घेऊन जाऊ शकणार नाहीस. त्याच वेळेला मग आता सावनीला ती म्हणते की हे तुझे पेपर्स ना मी फाडून फेकून देईन. मला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुझा हे जे काही क्लॉजेट ना मला अजिबात मान्य नाही आहे आणि माझी सई ही माझी मुलगी आहे आणि तुझा हा एक कागदाचा तुकडा आहे, तो माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून कधीही लांब करू शकणार नाही. लक्षात ठेव सावनी, मी तुझा कुठल्याही प्रकारचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. निघ इथून. असं म्हणून आता ती तिला ढकलून लावत असते. त्याच वेळेला सागर मुक्ताला सावरतो आणि म्हणतो की मुक्ता प्लीज शांत व्हा. त्याच वेळेला इथे आता मुक्ताचं असं रूप पाहिल्यानंतर सावनी म्हणते की वा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. कसं आहे ना मुक्ता, सुरुवातीला तर तू सईला माझ्याकडे आणून दिलीस आणि मला म्हणालीस की हिचा सांभाळ करा. त्यानंतर मग सईला काय केलंस तर पुन्हा कोळींच्या घरामध्ये द्यायला गेलीस, पुन्हा त्यांना घरामध्ये दिलंस. ठीक आहे, माझ्यापासून हिरावली गेली माझी मुलगी. त्यानंतर एक आणखी गोष्ट केलीस ती म्हणजे पुन्हा त्याच घरामध्ये सई ही कायमची राहण्यासाठी तू काय केलंस तर त्या सईसाठी तू सागरशी चक्क लग्नच करून बसलीस की सागरकडेच सईची कस्टडी पाहिजे म्हणून. त्यानंतर मग सागरशी लग्न झाल्यानंतर सागर तुला म्हणाला की बाबा मला लग्नानंतर आदित्य पण हवं आहे, म्हणजे हे दोघंही मुलं तुला हवी आहेत. असं सगळं तुम्ही मान्य केलं. मग त्यानंतर तू काय केलंस, तू त्या गोष्टीमध्येच लागलीस. सागर तुला म्हणाला आदित्य हवा आहे. मग त्याच वेळेला सगळं तुझं संसार आणि सगळं काही विसरून तू त्याच एका गोष्टीवरती फोकस केलंस की तुला आदित्य हवा आहे, म्हणजे तुला दोन्ही मुलं हवी आहेत या घरामध्ये. मग मी काय त्या हॉटेलच्या रूमवर टाळ्या वाजवत बसू का एकटीच माझी दोन्ही मुलं तुझ्याकडे देऊन? तुला कळतंय का, माझी दोन्ही मुलंही मी तुला देऊ शकत नाही. आणि तुम्ही दोघंही लक्षात घ्या, तुम्हाला दोन्हीही मुलं मिळणार नाहीत काहीही झालं तरीही. आणि माझ्या जर मनात आलं ना तर मी माझ्या दोन्हीही मुलांना माझ्या इथे पुन्हा घेऊन जाईल. त्यावेळेला मला कायदा देखील अडवणार नाही, कारण त्या दोघांची मी आई आहे आणि मी जन्म दिला आहे त्यांना. म्हणून तो मला पूर्ण अधिकार आहे की मी त्या दोघांनाही माझ्या मुलांना इथून कायमची घेऊन जाऊ शकते.
त्यामुळे तुम्ही हे सगळं तुमची जे काही बडबड आहे ना ते बंद करा. अजिबात मी या सगळ्याला भुलणार नाही आहे आणि माझ्या मुलांना मी इथून घेऊन जाऊ शकते, लक्षात घ्या. तुमचं कुठलीही गोष्ट काही उपयोगात येऊ शकत नाही, असं इथे आता सावनी म्हणत असते. आणि त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की म्हणूनच मी बऱ्या बोलाने सांगते, मी माझ्या मुलांची आई आहे, त्यामुळे मला कायदाही अडू शकत नाही. म्हणून आता तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इथून माझ्या सईला मला द्या. त्याच वेळेला मुक्ता तिच्याकडे येते आणि म्हणते की आई, तू स्वतःला आई म्हणवतेस. अगं कसली आई आहेस तू, तुला कळतंय का? अगं आई या नावाला देखील कलंक आहेस तू, कलंक. अगं आई या शब्दाचा अपमान होतो तुझ्याकडे बघितल्यावर. कारण तुला काय वाटतं, तू आई आहेस म्हणजे फार मोठा तीर मारलायस का? नाही. अगं जन्म देणं, फक्त जन्म देणं म्हणजेच मुलांसाठी आई होणं असं नसतो. तिला मनापासून आई व्हावं लागतं आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो. परंतु तू तशी नाही आहेस. अगं तू प्रत्येक वेळेला कायम स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला आहेस. दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल यासाठी स्वतःच्या मुलांचा वापर करून घेतला आहेस तू. आणि तुला काय वाटतं की तू आई आहेस? अगं अजिबात नाही. आई म्हणून तू सपशेल फेल ठरलेली आहेस. प्रत्येक वेळेला मला वाटायचं की नाही तू आधीची आई आहेस. पण मला असं वाटतं की नाही, तू त्याची आई नाही. कारण पैशासाठी तू तुझ्या मुलाला स्वतः विकत आहेस. इतकी स्वार्थी आहेस तू. तुला पैसा इतका प्रिय आहे, त्याच्यापुढे तुला तुझी मुलं काहीही वाटत नाहीत. आणि लक्षात ठेव, काही झालं तरीही तुला माझी सई मी देणार नाही. कारण ती माझी मुलगी आहे, माझी. मी तिला जरी जन्म दिला नसला ना, तरीही माझी सई आहे ती. आणि तिला मी माझ्यापासून कधी लांब जाऊ देणार नाही. माझी सई माझ्याशिवाय राहू शकत नाही. तिला माझ्याशिवाय काही जमणारच नाही, असं सगळं ती म्हणते. त्याच वेळेला मग सावनी देखील चवताळून उठते आणि सावनी म्हणते, हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझी मुलगी आहे ती, परंतु तू ऐकलं नव्हतंस. तेव्हा मग सईला ती म्हणते, मुक्ता म्हणते की नाही, माझी सई माझ्याशिवाय नाही राहू शकणार. मी तुला शेवटचं सांगते सावनी, काही झालं तरीही माझी मुलगी तू माझ्यापासून लांब घेऊन जाऊ शकत नाही. ती माझी मुलगी आहे, तिला मी माझ्यापासून कधीही लांब करणार नाही, असं आता ती बोलून दाखवत असते. मग आता सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे मी माझ्या सईला घेऊन जायला लागले तर तुला इतका त्रास झाला? नाही. मी पण तुला तेच सांगत होते, जेव्हा तू माझ्या आदित्यला माझ्यापासून हिरावून घेत होतीस. परंतु नाही, तू तेव्हा माझं अजिबात ऐकलं नाहीस. तू तेव्हा काय केलंस, तर तुला आदित्य देखील हवा होता आणि सई देखील हवी होती. मी तुला किती समजावलं होतं की माझा मुलगा आहे माझ्याजवळ, परंतु तू माझ्या मुलालाही माझ्यापासून हिरवायला लागलीस. मी त्याची आई असूनही त्यावेळेला मला किती त्रास झाला असेल याचा विचार तू केलास का? आता मी तरी तुमचा विचार कशासाठी करू? माझी मुलगी मला परत हवी आहे आणि माझी सई हवी आहे परत. त्याला लवकरात लवकर तिला माझ्या ताब्यात करा. काही झालं तरी मी पण एक आई आहे आणि माझ्या आईच्या मनाला त्यावेळेला काय वाटत असेल याचा विचार मुक्ता तू केलास का? नाही केलास. प्रत्येक वेळेला तू माझ्यापासून आधीला हिरवण्याची गोष्ट केलीस आणि त्याच्यामध्ये तू यशस्वी पण झालीस गं. परंतु आता नियतीने एक वेगळा खेळ खेळला आहे, तो म्हणजे की माझी मुलगी माझ्याकडे परत आली पाहिजे, माझी सई माझ्याकडे परत आली पाहिजे, असं सगळं ती म्हणते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की हे बघ, तोंड बंद कर तुझं सावनी. तुला अजिबात मी उभं करणार नाही. अगं कुठल्या जन्मीचं पाप आहेस तू जे हे सगळं करतेस? अगं आमची सई आम्हाला परत दे. काहीच गरज नाही तिला घेऊन जाण्याची. अगं ती आमच्या घरची पोर आहे आणि ती काय एक्सचेंज ऑफर आहे का गं की कुकर घ्या आणि त्याच्या बदल्यामध्ये मिक्सर द्या आणि म्हणूनच तू अशी पोरांची अदलाबदली करते? ती पोर आहे आमची पोर. तिला असं करताना तुला कसंही काही वाटलं नाही. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की माय डिअर सासूबाई, तुम्ही प्लीज जरा गप्प बसा आणि या गोष्टीमध्ये पडू नका. तुमच्याशी असंच वागायला लागेल, त्याशिवाय तुम्ही लोक सुधारण्यातले नाहीत. त्याच वेळेला मग आता माझ्या सईला मला घेऊन जायचं आहे, लवकर बोलवा तिला, असं आता सावनी म्हणत असते. त्यावर आता मुक्ता म्हणते की हे बघ सावनी, काही झालं तरीही मी अजिबात माझ्या मुलीला तुझ्याकडे देणार नाही. लक्षात ठेव, काही घडलं तरीही माझी सई कुठल्याही परिस्थितीत तुझ्याकडे येणार नाही. मी तिची आई आहे, त्यामुळे तू तिला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, असं सरळ मुक्ता आता तिला बोलून दाखवते. त्याच वेळेला सावनी म्हणते की हे बघ मुक्ता, हे पेपर्स माझ्या बाजूने आहेत आणि कोर्टातही सबमिट झालेले आहेत. त्याच्यामुळे माझ्यावर आवाज चढवायचा नाही. हा हा आवाज जो काही आहे ना, तो आवाज खाली करून माझ्याशी बोलायचं. मोठ्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही, लक्षात ठेव. आणि त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणते की काही झालं तरीही माझ्या सईला मी तुला देणार नाही. मग आता सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे तुझी मुलगी, फार हौस आहे ना गं तुला तुला मुलं खेळवायची आणि मुलांना जपायची.
मग एक काम करायचं होतंच ना. अगं, माझ्या मुलांवरती कशाला डोळा ठेवून आहेस? तुला माझा मुलगा पण हवा आहे आणि माझी मुलगी पण हवी आहे. माझ्यापासून माझ्या मुलांना हिरावून न्यायला लागली आहेस तू. इतकीच जर तुला हौस होती, मुलं खेळवायची, मुलं जपायची, तर मग स्वतः मुलं जन्माला घालायची होतीस ना. कशाला माझ्या मुलांच्या मागे लागलीस? आता हे ऐकल्यावर मात्र सावनीला हे बोलल्यानंतर इंद्राला आणि सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. सागर भयंकर चिडतो आणि म्हणतो की सावनी, तुझं तोंड बंद कर आधी. असा कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. अशा घाणेरड्या विचारांची तूच आहेस. त्यामुळे इथून पुढे काही बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात घे. हे बघ, हा सागर कोळी कधीही मान्य करणार नाही की माझी मुलगी तुझ्याकडे जाईल. आणि या पेपर्सवर मी अजिबात सही केलेली नाही आहे. हे खोटे पेपर्स आहेत हे पेपर्स तू कसे मॅनेज केलेस सांग मला. कारण या पेपर्सवर तर वेगळे क्लॉज होते. मग तू हे नवीन क्लॉज कसे काय यामध्ये निर्माण केलेस सांग मला. असं सगळं आता इथे तो म्हणायला लागतो. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की मी मॅजिक केले, सावनीच मॅजिक आणि मॅजिक करून याच्यावर सह्या आणल्यात, असं ती मुद्दामच बोलायला लागते. त्याच वेळेला इथे आता सागरला आठवू लागतं की ऑफिसमध्ये जो काही प्रकार घडलेला असतो आणि सावनी मुद्दामच ही सागरला उकसवतच त्याच्यावर मुद्दाम बोलत बोलत त्याच्यावर चीड आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि मग सागर हा चिडून बाजूला झालेला असतो आणि त्या क्षणाला सावनीने पेपर्स बदलले असतील असं आता इथे त्याच्या लक्षात येतं. त्यानंतर मग आता सागर बोलतो की अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं, तू हे सगळं तेव्हा केलंस. मुद्दामच मला तू हे सगळं करवलंस. खरंच सावनी, फ्रॉड आहेस तू, फ्रॉड. अगं, तेव्हा माझ्यावर चीड आणण्याचा प्रयत्न केलास आणि मला उकसवलंस आणि मात्र मला या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलंस तू. शिट, इतकी मोठी चूक मी कशी करू शकलो? असं म्हणून आता सागर हा वैतागतो आणि सागर हा जाऊन तिथे बसतो आणि स्वतःचंच आता डोकं तो डोक्याला धरून तो त्रास करून घेत असतो. त्याच वेळेला मग आता सागर, आता तुला कळलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये तू हरला आहेस. आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. आता कोणत्याही प्रकारचे पेपर्स, कोणतेही कोर्ट तुला वाचवू शकणार नाही. त्यामुळे माझ्या मुलीला आता मला दे. माझ्या सईला मी घ्यायला जाते. सई, चल बाळा, असं म्हणून ती निघत असते. त्याच वेळेला आता मुक्ता समोर येते आणि मुक्ता ही खाणकण सावनीच्या कानाखालीच वाजवून देते आणि मुक्ता ही तिच्यावर खूप चिडलेली असते. आणि त्याच वेळेला आता मुक्ताच्या समोर सावनी ही अगदी गालावर हात ठेवून उभीच राहिलेली असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणते की तुला किती वेळा सांगितलं, माझ्या सईला घेऊन जाणार नाहीस म्हणजे नाहीस. मग तू कशाला मागे लागलीस? लक्षात ठेव, ती माझी मुलगी आहे. त्यामुळे तिला तू कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. माझ्या सईला मी कुठे घेऊनच जाऊ नाही लागणार. हात तर लावून बघ माझ्या सईला. तुझा हात तोडून तुझ्या हातामध्ये देईन. लक्षात ठेव, काही झालं तरीही ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला मी तुझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाही. लक्षात ठेव. असं सगळं आता इथे मुक्ताही तिला बोलत असते आणि वारंवार सईला कुठेही तू घेऊन जाऊ शकत नाही असंच ती सांगत असते. मग आता सावनी तरीही निर्लज्जच बाई असते. सावनी म्हणते की मुक्ता, अगं किती घाबरली आहेस तू. तुझी सई तुझ्यापासून लांब जाईल असं म्हणते आहेस, परंतु बघ अगं तुझा चेहरा काय झाला आहे. अगं, ह्या सगळ्या क्लॉजनुसार मी तर जिंकली आहे. काही करून सईची कस्टडी ही माझ्याचकडे येणार आहे. परंतु तू आता काय वाटतंय तुला की तू माझ्या कानाखाली वाजवली आहेस, त्याचा मला त्रास झाला आहे? नाही, मला अजिबात त्रास झालेला नाही. उलट मी ही जी काही ॲक्शन केली आहे आणि अशी करून तुझ्या जी काही जोरात कानाखाली वाजवली आहे ना, त्याच्यापुढे माझी ही कानातली ना कानाखाली जी खाल्ली आहे ती काहीच नाही आहे गं. कारण मला त्याचं काहीच दुःख वाटत नाही. परंतु तुला जे काही मी चांगली चपराक लावली आहे ना, ती तुझ्या काळजावर अगदी खोलपर्यंत वार केलेला आहे आणि इतका वार मोठा केला आहे की ते तुला जखम भरून निघणं कठीण आहे, कठीण. या सावनीने इतका मोठा तुझ्यावर पलटवार केलेला आहे. तुला वाटलं की दोन्ही मुलं ठेवशील, परंतु तसं काहीही सावनी होऊ देणार नाही. हे दोन्हीही मुलं ही फक्त माझ्याकडेच राहतील, लक्षात ठेव. असं म्हणून आता सावनी ही मुद्दाम तिला चिटवत असते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो, बाजूला हो सागर, हिला धक्के मारा आणि घराच्या बाहेर काढा. हिला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. ही बाई आपल्या घरामध्ये राहणार नाही. सागर, हिला पहिले बाहेर काढा. असं म्हणून आता मुक्ता ही जोरजोरात रडत असते. सागर म्हणतो, मुक्ता प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. असं काहीही होणार नाही आहे. तुम्ही शांत व्हा. मी आपल्या मुलांना आपल्यापासून अजिबात दूर जाऊ देणार नाही. सागर म्हणतो की मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेन. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. इथे बसा. असं म्हणून आता मुक्ताला तो तिथे बसायला सांगतो. आणि त्यानंतर मग आता सागर हा सावनीजवळ येतो आणि सावनीला म्हणतो की तू जे काही केलंस त्याच्यासाठी माझ्याकडे सध्या शब्दच नाही आहे. मी त्याच्यावर काही बोलणार नाही आहे. परंतु माझी मुलगी माझ्याकडेच राहील. मला या गोष्टीवर जरा विचार करायचा आहे. माझ्या मुलीला तू माझ्यापासून लांब करू शकत नाहीस. काही झालं तरीही ती आमच्या घरातली आहे, त्याच्यामुळे तिला हे सगळं सहन करणं कठीण होईल. अचानकच तिला या सगळ्याचा खूप त्रास होईल. म्हणूनच सध्या
मला ह्या सगळ्यावर काहीतरी तोडगा काढायचा आहे. त्यावर आता सावनी म्हणते की अरे सागर, हे काय झालं? अरे अचानक तुझी बोलण्याची टोनच बदलली रे. म्हणजे मगाशी असा वस्कर अंगावर येणार सागर अचानक शांततेत बोलायला लागला. म्हणजे खरं तर कळलं तुला की तुझी चूक झाली आहे ती, आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या तूच घडवल्या असते. बघ, माणसाची बोलण्याची भाषा लगेचच कशी बदलून जाते नाही. त्याच वेळेला आता ती म्हणते की एक काम कर, आता जर तुला तुझा आदित्य हवा आहे ना, तर मग मला माझी सई परत दे. स्वाती म्हणते की नाही रे नाही, भाई प्लीज असं करू नको, आणि सगळेजण आता रडत असतात. त्याच वेळेला आता मुक्ता देखील रडत असते. सागर म्हणतो की मुक्ता प्लीज शांत व्हा, कुठल्याही प्रकारचा विचार करू नका, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेन. त्यावेळेला आता सागर हा मुक्ताला देत असतो की मी काही चुकीचं होऊ देणार नाही. आणि सागर आता सावनीला सईला घेऊन जाऊन द्यायला तयार नसतो. सावनी म्हणते की आत्ता 24 तासांचा वेळ आहे तुमच्याजवळ. ठीक आहे, 24 तासांचा वेळ घ्या आणि काय ते ठरवा. मी सईला इथून घेऊन जात नाही आहे, परंतु आधीला मी इथे तुमच्याकडे राहू देणार नाही. काही झालं तरीही माझा दोन्हीही मुले इथे कायम राहणार नाही आहेत. मी आता आदित्यला घेऊन जाणार, हवं तर सईला तुमच्याकडे ठेवा आणि काय तो निर्णय घ्या, असं आता सावनीने सांगितलेलं असतं. आणि सागर हा मुक्ताला त्यावर समजावत असतो. मुक्ता खूपच रडत असते. सागर म्हणतो की सावनी काही करू शकणार नाही. मुक्ता तुम्ही प्लीज शांत व्हा, कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार करू नका, असं आता इथे सागर हा मुक्ताला समजवत असतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता ही सागरवर खूप चिडलेली असते. सागर म्हणतो की मला माहिती नाही मुक्ता हे सगळं तिने कसं केलं. त्याच वेळेला आता इथे मुक्ता ही सागरच्या जोरात कानाखालीच वाजवून देते आणि म्हणते की सागर, तुमच्या एवढ्याशा चुकीमुळे आज आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. माझी मुलगी सई ही कायमची माझ्या हातातून जाण्याची वेळ आलेली आहे. किती मोठं नुकसान झालं आहे माझं, तुम्हाला कळतं आहे का? माझी मुलगी ही माझ्या हातातून जाईल, आणि ती सावनी बरोबर ट्रॅप लावून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होती. सागर, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्लॉज हा तुम्ही नीट लक्ष देऊन वाचा, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. आज बघितलं काय झालं. आज पुन्हा एकदा सागर, तुमच्या या रागामुळे माझ्यावर खूप मोठा प्रॉब्लेम झाला, आणि आज पुन्हा एकदा तुमच्या या रागाच्या स्वभावामुळे आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा मोठं सत्यापासून लांब जावं लागत आहे. आपल्या दोन्ही मुलांना मुकावं लागत आहे. तुमच्या एका चुकीमुळे सागर, सगळं काही व्यवस्थित जुळून आलं होतं, परंतु आज एका चुकीमुळे ही सगळी गोष्ट घडली. तर इथे आता आदित्य जो पुन्हा हॉटेल रूमवर आलेला असतो आणि तो सावनीला मिठी मारून म्हणतो, मम्मा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. आणि सावनी देखील त्याच्यावर चिडलेली असते. आणि नंतर ती त्याला जवळ घेते आणि मनातच म्हणते की आधी बेटा, तू काळजी करू नकोस, लवकरच हे सगळं सत्य पूर्ण होणार आहे. लवकरच सईही माझ्याबरोबर या ठिकाणी असेल. उद्या तू तिकडे असशील, परंतु माझ्या या ठिकाणी या मिठीमध्ये सॉरी म्हणत सई आलेली असेल, असं आता इथे सावनीही सांगत असते. तर आता पुढे खरंच सावनीकडे सई येईल का, की मुक्ता आणि सागर पुन्हा त्याच्यावर मिळून काही तोडगा काढतील, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.